नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा व्यक्तीबद्दल ज्यांच्या जिद्दीमुळे आणि अपार मेहनतीमुळे त्यांनी संपूर्ण जग बदलून टाकलं। ही व्यक्ती म्हणजेच महान शोधक थॉमस अल्वा एडिसन। थॉमस एडिसन यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1847 रोजी ओहायो, अमेरिका येथे झाला। लहानपणापासूनच एडिसन यांच्या मनात जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती। शाळेत ते फार चांगले विद्यार्थी नव्हते, परंतु त्यांच्या आईने त्यांना शिकविले आणि याच शिकवणीतून त्यांच्या महानतेची सुरुवात झाली। बालपणातील संघर्ष। एडिसन यांना शिक्षकांनी मंद बुद्धीचा म्हणून हिणवलं होतं, त्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली। मात्र त्यांच्या आईने त्यांच्यातील जिज्ञासेला पोषण दिलं आणि घरातच शिकवायला सुरुवात केली। या शिक्षणातून एडिसन यांची सृजनशीलता बहरली। पहिला यशस्वी प्रयोग। सातत्याने प्रयोग करत राहिल्यामुळे 21व्या वर्षी एडिसन यांनी आपला पहिला पेटंट मिळवला। हा त्यांचा टेलिग्राफसाठीचा पहिला शोध होता, ज्यामुळे त्यांना खूप पैसे मिळाले, परंतु यशाने ते थांबले नाहीत। त्यांच्या मनात नवनवीन शोध करण्याची धडपड कायम होती। विजेच्या दिव्याचा शोध। शक्यतांच्या कक्षा पसरवताना एडिसन यांनी 1879 मध्ये विजेचा दिवा शोधला। या शोधाच्या मागे हजारो अपयशी प्रयत्न होते, पण त्यांनी हार मानली नाही। एडिसन यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, मी अपयशी झालो नाही, मी 10,000 पद्धती शोधल्या ज्या काम करत नाहीत। हा त्यांच्या असीम आत्मविश्वास आणि अपार श्रमांचा परिणाम होता। धैर्य आणि चिकाटी। एडिसन यांनी आपल्या जीवनात सुमारे 1093 पेटंट्स मिळवली। त्यांच्या धैर्य आणि चिकाटीमुळे ते इतिहासात अजरामर झाले। त्यांनी सांगितलं की यश म्हणजे 1% प्रेरणा आणि 99% घाम आहे। म्हणजेच यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत आणि जिद्द आवश्यक आहे। प्रेरणा आणि धडा। थॉमस एडिसन यांचं जीवन आपल्याला शिकवतं की अपयश हा यशाचा एक भाग आहे। त्यांना कधीच अपयशाची भीती वाटली नाही, कारण त्यांच्या मनात एकच गोष्ट होती, प्रयत्न करत राहणे। आपल्यालाही त्यांच्या जीवनातून हे शिकायला मिळतं की आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक राहून प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर यश निश्चित मिळते। मित्रांनो, थॉमस एडिसन यांच्या जीवन कथेतून आपण शिकावं की चिकाटी, मेहनत आणि न थांबता प्रयत्न करणं यामुळे आपण जीवनात मोठं यश प्राप्त करू शकतो। त्यामुळे कधीही हार मानू नका आणि आपल्या स्वप्नांच्या मागे धावत राहा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आणखी प्रेरणादायी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। थँक्स फॉर युअर टाइम।